मॉम लाईफ इज अ नॉट इझी. आता हे मी का म्हणते हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच, पण त्याआधी सध्या गरमी एवढी वाढली ना, बाळाला खेळायला नेलं की त्याच्या केसांमध्ये घाम येतो आणि तो सतत डोकं खाजवत बसतो. म्हणून मी विचार केला सगळ्यात बेस्ट म्हणजे याचा झिरो कट करून टाकूया, कारण गरमीमध्ये त्याच्यासाठी कम्फर्टेबल मेन म्हणजे मला मॅनेज करणं सोपं जाईल, कारण माझं बाळ आंघोळ झाली ना केस काय मला पुसायला देत नाही, त्यामुळे त्याचा झिरो कट केला. घरी आलो मस्त फ्रेश वगैरे झालो, तुम्ही तर त्याचं फायनल लुक पाहिलाच असेल. आता सकाळ सकाळी त्याला केस कापायला नेलं होतं, त्यामुळे सकाळची सगळीच कामं माझी पेंडिंग होती. म्हटलं कामं करण्याआधी मस्त गरमागरम चहा घेऊया, त्याच्यासोबत चपाती खाऊया. आता चपाती तर लांबच राहिली, पण जो चहा प्यायला घेतला होता ना, साधा चहासुद्धा प्यायला भेटला नाही. त्याचं कारण हे होतं की केस कापल्यानंतर बाळाला गार्डनमध्ये खेळायचं होतं. म्हटलं आपण घरी जाऊ मस्त फ्रेश वगैरे येऊ, त्याच्यानंतर पुन्हा आपण गार्डनमध्ये खेळायला येऊ. आता त्याचं मी ऐकलं नाही, म्हणून त्याने माझं घरामध्ये एक्स्ट्राचं काम वाढवून ठेवलं. आता घरामध्ये जी काय आपली नॉर्मल रेग्युलर कामं असतात ती एक वेगळीच असतात, पण घरामध्ये बाळाने जी कामं वाढवून ठेवलेली असतात ना ती एक वेगळ्याच लेवलची असतात. आता काल बऱ्यापैकी क्लिनिंग करून घेतली होती, पण आज क्लिनिंग करायचा विचार केला, पण बाळामुळे काय मला जमलं नाही. म्हटलं ना मॉम लाईफ इज अ नॉट इझी. आता छोटी मोठी जी काही झाडझटक होती ना ती सगळीच झाडझटक करून घेतली आणि शेवटी म्हटलं चला आज देवघर क्लिनिंग करायला घेऊया. मस्तपैकी देवघर क्लिनिंगसोबत माझा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओत. बाय.